हाय नमस्कार सर्वांना रामकृष्ण हरी. तर आजचा शेवटचा दिवस वर्षाचा 2025चा शेवटचा दिवस आणि आज आहे एकादश. तर 2025 हा दिवस कोणाला सुखाचा कोणाला खूप दुःखाचा 2025 हा वर्ष गेलेला आहे. तर चला आज आपण आहे ना मस्त आज नाश्त्यासाठी थोडा बेत होता तर म्हणलं चला आज तुमच्याशी मी तर रोज करण्यापेक्षा तर आज म्हणलं थोडा शेअर करू तुमच्याशी मी. तर आज आपण बनवणार आहेत पिझ्झा. तर मी थोडासा मैदा थोडासा रवा घेतलेला आहे, थोडंसं ताक घेतलं, त्याच्यानंतरून मीठ मी अगोदर टाकून घेतलं होतं पण नंतरून काय झालं ते व्हिडिओ घ्यायचं लक्षात नाही राहिलं तर म्हटलं चला तुमच्याशी ते थोडंसं दाखवू. आणि थोडंसं मीठ टाकायचं, त्याच्यानंतरून दही असेल तर दही टाकायचं आणि पाण्याचा काही यूज वगैरे नाही केलेला मी. आणि थोडंसं ताकच घेतलं होतं, दही पण इरजलं नाही थंडीमुळे. तर मग म्हटलं चला आता ताकाचीच पिशवी आणू आणि ताकाचंच थोडंसं ते भिजून घेऊ ताकामध्येच. तर मी ताकामध्येच भिजून घेतलं ते रवा मैदा आणि त्याच्यानंतरून थोडं चवीनुसार मीठ टाकलं, थोडासा त्याच्यानंतरून विनो टाकली आणि पाण्याचा वापर काही केलेला नाही आहे मी. फक्त दही असेल तर दह्यामध्येच भिजायचं आणि ताक असेल तर ताकामध्ये आणि इनो वगैरे टाकायची, चवीनुसार मीठ टाकायचं थोडं. तर खायला पण टेस्टी आणि चविष्ट बनतो पिझ्झा. तर तुम्ही लहान मुलं असतील कोणी घरामध्ये तर तुम्ही नक्की आवर्जून तो बनवा आणि खायला खूप टेस्टी आणि खूप छान होतो. टमाटा केचप ते मस्त असे सॉस मी तुम्हाला दाखवलेले आहेत तर ते सगळे असे मस्त टाकून घ्यायचे. तर आपल्या घरामध्ये ज्या माझ्याकडे भाज्या होत्या थोड्याफार तर मी त्याच भाज्या वगैरे टाकल्या, थोडं चीज वगैरे टाकलं कारण टमाटा केचप ते. आणि त्याच्यानंतरून काय होऊन जातं लहान मुलांना अशी झटपट होणारी रेसिपी आणि खायला पण छान आणि मुलं तर आवडीने खातात आणि आपल्यासारखे मोठे माणसं पण आवडीने खातात पिझ्झा. ते सर्वांचीच आवडती चीज आहे ती. तर कोणाला आवडतं कोणाला, मला पण हा पिझ्झा हा प्रकार आवडत नव्हता पण मी स्वतः ज्या वेळेस बनवायला लागले तर मला आवडायला लागला. तर खायला पण छान आणि खरंच चव येणार आहे, म्हणजे एकदम भारी चविष्ट बनतो. तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा आणि लहान मुलं असतील तर त्यांना पण करून द्या, एकदम भारी. तर पाहू शकतायत आपण सगळे सॉस वगैरे टमाटा केचप वगैरे सगळे टाकून घेतले. त्याच्यानंतरून मी बारीक टमाटा, शिमला मिरची, कांदा असं मस्त बारीक असा कट करून घेतला. टमाटा केचप पण टाकायचं आणि बारीक आपला टमाटा असतो बारीक बारीक असा मस्त कट करून घेतला आणि तो पण भाज्या टाकून दिल्या, शिमला मिरची वगैरे. तर काय होऊन जातं त्याच्याने छान पण होतो आणि व्यवस्थित पण लागतो आणि लहान मुलांसाठी तर अजूनच खायला छान. तर तुम्ही नक्की असा बनवून बघा, भारी होतो. त्याच्यानंतरून आपण सगळं केचप वगैरे लावून घेऊ, त्याच्यानंतरून एक 5 मिनटं त्याच्यावर झाकण वगैरे ठेवू. मग काय होऊन आणि गॅस ज्या वेळेस आपण हे करतोय ना पिझ्झा करायला घेतलेला असतो तर त्यावेळेस आपण गॅस एकदम फुल वगैरे नाही करायचा, एकदम बारीकच गॅस ठेवायचा फुल गॅसवर, कारण तो पटकन जळून जातो. कमी गॅसवर जर आपण ठेवला ना तर काय होऊन जातं मग असा मस्त फुलतो तो आणि एकदम मस्त असा खालच्या साईड जी आहे त्याची तर जास्त जळली नाही पाहिजे, नाही तर जळल्याच्या नंतर ते खायला असं करपट आणि टेस्टी नाही लागत तो खायला. आणि कमी गॅसवर आणि झाकण ठेवायचं त्याच्यावर, खूप मस्त होऊन जातं. तर आपण काय करू, केचप वगैरे लावून घेतलं, नंतर भाज्या वगैरे म्हणजे टाकून घेतल्या आणि त्याच्यानंतरून परत 1-2 मिनटानंतर परत त्याच्यावर असं झाकण ठेवून घ्यायचं. मग भाज्या वगैरे टाकल्यानंतर 1-2 मिनटं झाकण ठेवलं की त्याच्यानंतरून आपण चीज जे असतं तर ते पण थोडंसं आहे ना किसून टाकायचं. ते काय होऊन जातं चीज जे बी आहे ना तर पटकन पगाळलं जातं. तर थोडं किसणीला मी तेल वगैरे तोपर्यंत लावून घेतलं, त्याच्यानंतरून मग पटकन किसून घेतलं, नाही तर ते काय होऊन जातं लगेच थोडंसं हे झालं फ्रीजमधून काढलं लगेच असं थोडंसं ते हे होऊन जातं ना, थोडं पगाळल्या जातं, त्याच्यामुळं पटापट आपण पटकन करून घेऊ. त्याच्यानंतरून चीज आपण टाकून घेतलं ना तर त्याच्यानंतरून परत 1-2 मिनटं त्या पिझ्झावर असं झाकण वगैरे ठेवून द्यायचं. त्याच्यानंतरून आपला पिझ्झा एकदम खाण्यास रेडी होऊन जातो. तर पाहू शकतायत तुम्ही आपलं चीज किसायचं काम चालू आहे.
तर ते आपण तेल वगैरे चाळणीला म्हणजे त्या किसणीला नाही लावलं ना तर काय होऊन जातं, सॉरी की चाळणी चालव माझ्या तोंडामध्ये, तर किसणीला जर नाही आपण तेल लावलं ना तर काय होऊन जातं, ते ना असं पटकन किसल्या जात नाही, कारण एकदम तुपच असतं ना ते, त्याच्यामुळे. तर आपण 1-2 मिनटं त्याच्यानंतर झाकण वगैरे झाकण ठेवायचं. त्याच्यानंतरून आपला पिझ्झा खाली लागला की नाही एकदा चेक करून बघायचा. आणि एकदम कमी गॅस असल्यामुळे ना काय होऊन जातो, आपला पिझ्झा आहे ना एकदम असा कडक आणि खायला खूप छान होतो आणि जास्त लागल्या पण जात नाही. आणि पिझ्झा शक्यता खाली लागलाच नाही पाहिजे, कारण खायला पण छान होतो. तर पाहू शकतात तुम्ही आपला असा पिझ्झा तयार झालेला आहे. तर नाश्त्यासाठी तर आज सकाळी सकाळी म्हटलं चला करू आज पिझ्झा थोडा, आणि तुमच्याशी पण शेअर करू. तर पाहू शकताय तुम्ही आपला पिझ्झा रेडी झाला आहे. तर कसा वाटला तुम्हाला माझा व्हिडिओ? तर तुम्ही सगळेजण या पिझ्झा खायला, माझे दादा, तर ताई, दादा जे माझे व्हिडिओ पाहत असतील ते सर्वांनी या पिझ्झा खायला. मस्त गरम गरम, थंडी पण खूप आहे. तर पाहू शकताय, तर दादाचं काम चालू आहे आपल्या पिझ्झा कट करण्याचं. तर माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर नक्की करा, आणि इथून पुढं आपले टायमिंगशीर व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत जाते. काही गोष्टी अनुसार नाही आहेत तुमच्यापर्यंत टायमिंगशीर. तर माझा 1चा टायमिंग होता तर चेंज